नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे बाहेरून घरात येतात तर गुंजा ते माप पटपट त्याच्यातील ते धान्य भरून त्याला हात लावून धरून असते। मधू विचारते की अगं गुंजा, तू माप धरून का बसलीस, काय झाले? तर गुंजाला काय उत्तर द्यावे तेच समजत नाही। तर लगेच मृण्मयी आणि सर्वजण हे गुंजाजवळ येतात। तर मृण्मयी म्हणते की आई, मी सांगते तुम्हाला की गुंजा माप धरून का बसली असेल की गुंजाला वाटले की कुणाचा धक्का न लागून हे माप सांडू नये म्हणून गुंजा ही आपल्याला येईपर्यंत हे माप धरून राहिली। मृण्मयी म्हणते की गुंजा, मला आतमध्ये येण्याच्या अगोदर कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच धक्क्याने हे माप ओलांडू नये म्हणून गुंजा तू धरून बसली होतीस ना, आणि तू प्लीज खरंच या घरच्यांची आणि माझी सुद्धा किती काळजी करत असते, प्लीज इतकी काळजी नको घेत जाऊ। मृण्मयी म्हणते की अगं गुंजा, इतकी काळजी कशाला करते, माझ्याशिवाय हे माप दुसरं कोण ओलांडणार? तेव्हा कविता म्हणते की हो का मयी, अगं मग ओलांड ना ते माप। तेव्हा मृण्मयी लगेच आपल्या पायाने माप ओलांडायला लागणार, तोच रेशी म्हणते की 1 मिनिट। तेव्हा लगेच मृण्मयी थांबते। विजय म्हणते की आता काय झाले? तेव्हा रेशी म्हणते की इतक्या सहजासहजी मृण्मयी तुला हे माप नाही ओलांडता येणार। रेशी म्हणते की मृण्मयी, तुला एखादा छानसा उखाणा घ्यावा लागेल, मग हे माप ओलांडावे लागेल। तेव्हा मृण्मयी लगेच लाजते। तर कविता म्हणते की काय झाले? मृण्मयी, उखाणे वगैरे काही पाठ केले की नाही? तेव्हा मृण्मयी लगेच खुश होते आणि उखाणे तर मी भरपूर पाठ केले असे बोलून ती खूप छान असा उखाणा घेते की सागराला आली भरती, नदीला आला पूर, आणि कबीरच्या सुखासाठी मी माहेर करेल धूर। कबीर मात्र खुश होऊन मृण्मयीकडे बघून हसतो आणि त्याला लगेच गुंजा जे काही बोललेले क्षण आठवते की आपल्या सुखासाठी गुंजाने तिचे आईबाप हे तोडले, जे ती गुंजाने सांगितलेले असते, आणि गुंजाला सुद्धा त्या क्षणाची आठवण होते। तर मृण्मयीचा उखाणा ऐकून सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात। तेव्हा सुबोध आणि सर्वजण कबीरला सुद्धा उखाणा घेण्यासाठी आग्रह करू लागतात। तेव्हा अशोकदादा म्हणतात की अरे कबीर, आपला पारंपरिक उखाणा घे। तेव्हा कविता म्हणते की नाही बरं का, तो आपला भाजीत भाजी मेथीची तो उखाणा नाही चालणार। तेव्हा कबीर लगेच म्हणतो की भाजीत भाजी शेपूची आणि मृण्मयी माझ्या प्रीतीची। तर मृण्मयीला खूप आनंद होतो आणि कबीरचा उखाणा ऐकून गुंजा मात्र कबीरकडे बघू लागते। त्यानंतर मधू ही मृण्मयीला माप ओलांडण्यासाठी घरामध्ये येण्यासाठी सांगते। तेव्हा मृण्मयी खुश होऊन माप ओलांडते आणि घरामध्ये यायला लागणार, तोच मधू म्हणते की अगं मृण्मयी थांब, अजून तुला लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये यायचे। तेव्हा सर्व आत्याजवळ जी कुंकवाची भरलेली परात असते त्यामध्ये मृण्मयीला त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवण्यासाठी सांगून मस्त अशा पांढऱ्या कापडावर ते पाय उमटून लक्ष्मीच्या पावलांनी मृण्मयी आतमध्ये प्रवेश करते। त्यानंतर मधू मृण्मयी आणि कबीर यांना देवाला नमस्कार करण्यासाठी सांगते। सर्वजण आतमध्ये जातात, मात्र गुंजा एकटीच त्या लक्ष्मीच्या पावलास्थे तिथं उभी असते आणि तिला जेव्हा ती या घरामध्ये आली होती तेव्हा तिचे सुद्धा पाऊल असेच लक्ष्मीच्या कुंकवांनी म्हणजे ठस्यांनी उमटलेले असतात। आणि गुंजा विचार करते की साहेबा खरंच किती नशिबान आहेत की साहेबा मागे दोघी लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आल्यात। त्यानंतर मधू इकडे अशोकदादांना आपल्या रूममध्ये आवाज देते आणि जी तिच्या सासूने तिला पैठणी दिली होती ती पैठणी कपाटामधून काढते आणि अशोकदादांना म्हणते की आता ह्या पैठणीची मालकीण बदलली म्हणून आता ही पैठणी आपण मृण्मयीला देऊयात। तेव्हा अशोकदादांना सुद्धा ती पैठणी दिल्याचे क्षण आठवतात आणि आता कबीरचं लग्न झाल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या आपण आता त्याच्यावर टाकूयात। तेव्हा मधू म्हणत असते की अहो, जबाबदाऱ्या इतक्या लवकर कशा टाकता येतील, अजून आपले नातवंड येतील आणि मला त्या नातवंडांचं करायचं, कबीर आणि मृण्मयी यांचा सुखी संसार बघायचा, त्यामुळे इतकी आपली लवकर सहजासहजी सुटका होणार नाही। तर अशोकदादांना हसू येते। तेवढ्यात मृण्मयी दरवाजामध्ये येते आणि आत्तू तुम्हाला बोलावलेस का असे विचारते। तेव्हा मधू म्हणते की मृण्मयी, ही आपली पारंपरिक पैठणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली सासूबाईंनी मला दिलेली आणि आज मी तुला ती सुपूर्द करते। वेळ आल्यानंतर ही पैठणी तू तुझ्या पुढच्याच म्हणजे तुझ्या सुनेला सुपूर्द करायची। ती पैठणी अशोकदादा आणि आपल्या हाताने मृण्मयीला स्वाधीन करते। तर गुंजा त्याचवेळी दरवाजामध्ये चहा घेऊन आलेली असते आणि हे सर्व ऐकते।
तेव्हा मधू म्हणते की फार नेसायची नाही, फक्त जबाबदारीने ती व्यवस्थित सांभाळायची. तर अशोकदादा म्हणतात की तू तुझ्या सुनेलाही व्यवस्थित परत द्यायची. तेव्हा मृण्मयी खुश होऊन ती पैठणी स्वीकारते. तेव्हा गुंजा मात्र मनात म्हणत असते की गुंजे, हा मान तुझा आहे, परंतु आज तो तुझ्या अगोदर मृण्मयीला, असे ती म्हणणार. तेवढ्यात मृण्मयीला ती पैठणी खूप आवडते आणि खरंच खूप सुंदर आहे असे बोलून ती मधूच्या पाया पडायला लागणार. तोच मधू लगेच प्रेमाने मृण्मयीला मिठी मारते. तर गुंजा आतमध्ये चहा घेऊन येते आणि गुंजा ही अशोकदादांना बिगर साखरेचा चहा देते आणि मधूला सुद्धा. तर मधू मृण्मयीला म्हणते की इथून पुढे आता ह्या गोष्टी तू लक्षात ठेवायच्या की यांना बिगर साखरेचा चहा लागतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की आत्तू, मी नवीन नाही, मला ह्या सर्व गोष्टी माहिती आहे ग. तेव्हा मृण्मयी खुश होऊन ती पैठणी गुंजाला दाखवते आणि आत्तूच्या सासूने आत्तूला दिली होती आणि आता आत्तूने ती मला दिली. तेव्हा मधू अशोकदादा म्हणतात की यानंतर मृण्मयी सुद्धा ती पैठणी जपून ठेवणार आणि तिच्याहून जी सून होईल तिला ती पैठणी देणार. तेव्हा लगेच मृण्मयी खुश होऊन म्हणते की गुंजा, तू सुद्धा जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा तुला सुद्धा असे काहीतरी मिळेलच ना ग. आणि तुमच्या इकडे सुनेला खूप अँटिक अशा वस्तू देत असतील. तेव्हा अशोकदादा म्हणतात की मृण्मयी, तू तिला का विचारतेस? अगं, तिचं लग्न होण्यासाठी अजून खूप काळ बाकी आहे. तेव्हा अशोकदादा म्हणतात की तुम्ही गप्पा करा, तोपर्यंत मी कबीरशी बोलून येतो. असे बोलून अशोकदादा कबीरच्या रूममध्ये येतात. त्यावर गुंजा ही मृण्मयीला विचारते की तुम्हाला आईंनी ही पैठणी दिली, मग मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? तेव्हा गुंजा म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी छान असं काहीतरी फरमास बनवून आणते. तर लगेच मृण्मयी गुंजाच्या हाताला धरते आणि गुंजा, त्याची काही गरज नाही, कारण आणि गुंजा, तू खूप मला मोलाची अशी गोष्ट दिली. तेव्हा मधू विचारते की काय गुंजा, तू तर खूपच शातीर निघाली आणि काय दिले तू मृण्मयीला? तेव्हा मृण्मयी ही गुंजाच्या चेहऱ्याला हात लावत म्हणते की इनी मला भाग्याचं कुंकू दिले. तेव्हा गुंजाला बाबळीने ती कुंकू तिच्या हातामध्ये दिल्याचे क्षण आठवतात आणि तुझ्या नवऱ्याचं आयुष्य या कुंकवाने वाढेल असे सांगितलेले क्षणसुद्धा. हिने मला चुडा दिला, मेहंदी, हळद, कुंकू सर्व काही दिले, मग आणखीन गुंजा तू काय देणार मला? म्हणून मृण्मयी लगेच प्रेमाने गुंजाला मिठी मारते. त्यानंतर इकडे कबीर हा आपल्या रूममध्ये असतो आणि विचार करत असतो की आज तर मृण्मयी आणि माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस असायला हवा होता, परंतु असे वाटते की मी आनंदापासून खूप काही लांब चाललोय. आणि असे का होत असेल, का वाटत असेल? मागचे जे काही महिने आहे ते खूप ताणाचे गेले आणि गुंजाबरोबर झालेले लग्न, ते लग्न नव्हतंच तरी सुद्धा मी ते लग्न म्हणून ओरफटत आणि माझ्याबरोबर इथपर्यंत घेऊन आलो. आणि इथून पुढे जे होईल ते नशिबावर सोडून द्यावे की जे होईल ते संपून टाकण्याचा वांजोटा प्रयत्न करावा. म्हणून आता यापुढे काय करावे असा विचार कबीरला येतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेले असते. तेवढ्यात अशोकदादा येतात आणि कबीर, काय झाले, कसला विचार करतोस असे विचारतात. आणि आता नवीन लग्न झाले त्यामुळे जरा बायको बरोबर वेळ घालावा, नाहीतर आपल्या घरातील महिला मंडळ आणि त्या कधी तिला फितवतील माहिती नाही. आणि मग तू म्हणशील की मृण्मयी सुद्धा टिपिकल बायकाप्रमाणे वागायला लागली ते. तेव्हा कबीर म्हणत असतो की मी आणि मृण्मयी तसेही लहानपणापासून एकत्रच आहोत, परंतु आज असे वाटते की वेगळेच वाटते की मी आणि मृण्मयी लहानपणापासून एकत्र आहोत. असे वाटते की इतक्या दिवस आम्ही सोबत असण्याचा काही फायदा वाटतच नाही आणि माझ्याकडून मृण्मयीचं मन दुखावले जाईन की काय असे वाटते. तेव्हा अशोकदादा म्हणतात की लग्ना अगोदर ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात, पण जेव्हा जबाबदारी अंगावर पडते, म्हणजे आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतो, तेव्हा कबीरला गुंजाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेले आणि मृण्मयीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्याचे आणि हार घातल्याचे एकत्र क्षण आठवतात आणि त्याला आणखीन टेन्शन येते. अशोकदादा म्हणतात की कबीर, लग्नाच्या गाठी स्वतः देव बांधतो, परंतु ह्या गाठी सोडवायची ताकद सुद्धा देवामध्ये नसते. स्त्रियांसाठी हा त्यांचा पहिला जन्म असतो आणि पुरुषांसाठी हा त्यांचा 7वा जन्म. आणि ते बघ, तुझं आयुष्य कसं रंगून जातं ते तुला कळणार सुद्धा नाही. तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजाला बघून अशोकदादा म्हणतात की गुंजा ये ना. तर कबीर गुंजाकडे बघू लागतो. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबांना आईने बोलावले, ते सांगण्यासाठी येथे आले. तर अशोकदादा म्हणतात की कबीर जा, आणि अशोकदादा बाहेर जातात. तर गुंजा साहेबाला साहेबा असे म्हणते. तेव्हा कबीर हाताने गुंजाला जायला सांगतो, तर गुंजा लगेच तिथून निघून जाते. कबीर मनात म्हणत असतो की मृण्मयीसाठी मी कुठलीही लढाई लढण्यासाठी तयार आहेत.
कळत नकळत बांधलेल्या सर्व गाठी ह्या माणसाने जरी बांधलेल्या असल्या तरी मी त्या सोडवायला तयार आहे, नाहीतर खुद्द देवाने जरी बांधल्या असल्या तरी. त्यानंतर इकडे गुंजासुद्धा किचनमध्ये असते आणि ती सुद्धा विचारत असते आणि दूध हे वर जात असते आणि गुंजाचे मात्र लक्ष नसते. तर मधू येते आणि गुंजा काय ग, कुठे लक्ष आहे, आणि म्हणून ती गॅसही बंद करते. तेव्हा मधू गुंजाचा हात धरते. तेव्हा गुंजाला ताप भरलेला असतो. तर गुंजा म्हणते की अगं जा रूममध्ये आराम कर, मी आवरते. म्हणून मधू ही गुंजाला बळजबरीने ही गोळी देते आणि आता बाहेर चल कारण खूप मज्जा असणार बाहेर असे सांगते. तेव्हा गुंजा विचारते की काय कसली मज्जा. तेव्हा मधू म्हणते की अगं लग्न झाल्यानंतर काही रीतिरिवाज असे खेळ असतात आणि आता अंगठी शोधण्याचा हा मस्त खेळ आहे, बघ कशी मजा येते ते. तेव्हा मधू ही गुंजाला त्याबद्दल सांगत असते आणि त्याच वेळेस कबीर रूममध्ये येतो. मधू म्हणते की अरे काय घरामध्ये नवरी आली, तू तिच्या आजूबाजूला राहायला हवं, तू इकडे काय करतोस. तेव्हा कबीर पाण्याची बॉटल ही फ्रीजमधून घेतो. तेव्हा मधू म्हणते की अरे मी किंवा गुंजाने आणून दिली असती, तू कशाला आला इकडे. मधू म्हणते की आता अंगठी शोधण्याचा कार्यक्रम सुरू होणार, त्यामुळे कबीर लवकर बाहेर आहे. तर कबीर म्हणतो की कशाला आई हे खेळ. तेव्हा मधू काही ऐकत नाही आणि लवकर बाहेर येण्यासाठी सांगून ती बाहेर निघून जाते. तेव्हा कबीर गुंजाला विचारतो की मगाशी दारात का उभी होतीस. तेव्हा गुंजा घाबरत म्हणते की साहेबा तुम्ही आत्ता यावेळी मुरमई ताई सोबत असायला हवं, तुम्ही जा लवकर बाहेर, हे असं आपण एकट्याने आता बोललेलं नाही चालणार. तेव्हा कबीर म्हणतो की मला तुझ्याबरोबर बोलायला आवडते म्हणून नाही आलो मी, तुझ्या मनात काहीतरी गोंधळ चालू आहे आणि तो निस्तरण्याच्या अगोदर मला सांग की नेमकं काय झाले, कशाला उभी होती दारामध्ये. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला विचारायचे की तुम्ही मला येथे परत का घेऊन आलात, तुम्ही मला येथे घेऊन का आलात परत. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर हा गुंजाला म्हणत असतो की सत्यजित आणि बाबळीला तू येथे का बोलावलेस. गुंजा म्हणत असते की साहेबा मी तुमची शपथ घेऊन सांगते की मी त्यांना नाही बोलावले. तेव्हा कबीर म्हणतो की सारखी माझी शपथ काय घेते ग, मी तुझा कुंकवाचा धनी वगैरे काही नाही लागत. त्यानंतर कबीर आणि मृण्मय हे अंगठी शोधत असतात. तेव्हा मात्र गुंजा मध्येच म्हणते की अंगठी कुणालाही मिळाली असेल परंतु साहेबाच्या संसाराची राणी मात्र. तेव्हा मृण्मयी आणि कबीर हे गुंजाकडे बघू लागतात. तेव्हा आता गुंजा काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.